आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची दैदिप्यमान सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावी अशी वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेली आहे. तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास केला तर साधारणपणे हिंदुस्थानावर परकीय आक्रमण ही 12व्या शतकात सुरू झाली. घुसखोर 12व्या शतकात घुसखोरी सुरू झाली आणि अभ्यास केला तर लक्षात येईल वारकरी संप्रदायाचा संस्थापक भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज सुद्धा 12व्याच शतकात जन्माला आले. म्हणजे व्हायरस जर परकीय आक्रमणकर्त्यांच्या रूपानं आला असेल तर अँटी व्हायरस भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं प्रगट झाला. आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांमुळं या महाराष्ट्रातल्या मातीतला हिंदू धर्म टिकून राहिला. या भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी धर्माचे 3-13 होऊ दिले नाही. वेगवेगळी आक्रमण होत असताना, माणसं धर्मांतरित होत असताना, मंदिरं उद्ध्वस्त होऊन नको ती स्थळं उभी राहत असताना या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या माणसांच्या कपाळावरचा टिळा, खांद्यावरचा भगवा आणि मुखातला राम जर कोणामुळे टिकला तर तो वारकरी संप्रदायामुळे टिकला. हा वारकरी संप्रदाय जर व्यवस्थित समजावून घेतला ना तर गर्व नाही वाटत वारकरी असल्याचा, माज वाटतो वारकरी असल्याचा. पांडू लोक म्हणतात टाळ कुटायचं सोडून काय केलं. त्यांनी अभ्यास केला पाहिजे, मग त्यांच्या लक्षात येईल वारकऱ्यांनी महाराष्ट्राच्या मातीत फक्त टाळ कुटले नाही तर इथला हिंदू धर्म पण टिकावला. टिकवून त्या हृदयाचं फार मोठं योगदान आहे. आपल्या उत्सवाचं 38वं वर्ष आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाची बीज आणि श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराजांच्या पुण्यतिथीचं सुद्धा 63वं वर्ष आहे. म्हणजे त्या अगोदरचं महाराजांचं काम आहे इथलं, या मातीतलं, स्वातंत्र्यपूर्व काळातलं. आणि उत्सवाचं सप्ताहाचं 38वं वर्ष आहे. ओंकार महाराज, माणसं जन्माला आली, मरून गेली, वेगवेगळ्या प्रवृत्ती, वेगवेगळ्या सत्ता, पण या सज्जनपूर गावातला परमार्थ वारकरी संप्रदायानं गेल्या 38 वर्षांपासून टिकून ठेवलाय. त्याच्यात कमी अधिक प्रमाण झाला असेल, कधी मंडप छोटा, कधी मोठा, कधी कोण, पण सांगू काही जरी फेरबदल झालेले असले तरी इथं उभं राहिलेल्याने ना रामकृष्ण हरीचाच गजर केलाय वैशिष्ट्य टिकून ठेवला. म्हणून अभिमान वाटावा असं वारकरी संप्रदायाचं काम आहे. धर्म टिकून ठेवला. आणि जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांना विचारलं किती बँक बॅलन्स आहे. ते म्हटले काय करायचंय तुला. किती सातबारे, काय करायचंय तुला. म्हटले तुम्हाला वाटत नाही का बँक बॅलन्स असावा, प्रत्येक शहरात सातबारे असावे, नवीन लॉन्च झालेली कार आपण घ्यावी. ते म्हटले गदाड्या, आम्ही जन्माला आलो आणि भगवान श्री विठ्ठलाचे दास झालो यातच आम्हाला धन्यता वाटते. धन्यामी जन्मालो धन्या
जन्मालो दास विठोबाचे झालो. भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले, आम्हाला धन्यता वाटते, आम्ही विठ्ठलाचे भक्त झालो, आम्ही वारकरी झालो, तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. मला बरीच माझी मित्रमंडळी म्हणत असतात, बापू तुम्ही मानधन का कमी घेता हो, स्विफ्ट घेऊन का फिरता. मी त्या पोरांना सांगत असतो, गाड्या सगळ्यांकडेच असतात हो महागड्या, बरीच लोक आहे महागड्या गाड्या वापरणारे, पण एखाद्या गावात गेल्यानंतर त्या गावातली लहान लहान पोरं सुद्धा माझ्याकडे पाहून जेव्हा जय श्रीराम म्हणतात ना, तेव्हा मला धन्यता वाटते. ते भाग्य सगळ्यांच्या वाट्याला नाही ना, ते भाग्य आमच्या वाट्याला आलेलं आहे. आमच्या ओंकार महाराजांना, आमच्या कैलास महाराजांना पाहिल्यानंतर माणसं म्हणत नाही काय चाललं, बरं आहे का. आमच्या मंडळींना पाहिल्यावर कसाही माणूस असू द्या, रामकृष्ण हरी महाराज बेवडा असू द्या, म्हणजे बेवड्याचं सुद्धा नामस्मरण आमच्यामुळं होतंय. का आमच्यामुळं होतंय, आम्ही जगाच्या बापाच्या नावाचा बुक्का आमच्या कपाळाला लावलेला आहे. त्याच्यापेक्षा काय भाग्य असेल. अहो तुम्हाला पाहिल्यानंतर जर समोरच्याला जगाच्या बापाची आठवण होत असेल, जगन निर्मात्याची आठवण होत असेल, तर तुम्ही मोठेच आहे. गावात काही माणसं आहे, त्यांना पाहिलं का पेयची आठवण होती. गावात काही माणसं आहे, त्यांना पाहिलं की पत्ते खेळावं वाटतात. गावात काही माणसं आहे, त्यांना पाहिलं की चहा प्यावा वाटतो. गावात काही पोरं आहे, त्यांना पाहिलं का गोट्या खेळावं वाटत. ते गोट्या किंग आहे. तुम्ही तेव्हा भाग्यवान आहे जेव्हा तुम्हाला पाहिल्यानंतर समोरच्याला रामाची आठवण होते, हे भाग्य आहे. आणि वारकरी संप्रदायानं ते भाग्य जोपासलं, सांभाळलं. म्हणून हा उत्सव तुम्ही गांभीर्याने घ्या. पहिला दिवस आहे आज, तुम्ही पुण्य केलंय म्हणून इकडे आले. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आणि हो हा जन्म जो भगवंताने दिलाय ना, तो फक्त भजन करण्यासाठी दिला.
देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, आणि याची देही घडे देवाचे भजन. हो, हे विठ्ठल विठ्ठल म्हणणं, जय श्री राम म्हणणं सगळ्यांच्या वाट्याला नाही येत बरं का. त्याला माणूस म्हणून जन्माला यावं लागतंय. म्हणजे सज्जनपुर गांव के अखंड हरिनाम सप्ताह में सब आना चाहते हैं, लेकिन वही आते हैं जिन्हें केशवानंद स्वामी बुलाते हैं. स्वामीने बोलावलंय तुम्हाला आम्हाला. मग ती महिला असू द्या, तो पुरुष असू द्या, ही लहान लेकरं असू द्या, माही तरुण भावंड असू द्या, आमची कलाकार मंडळी असू द्या, टाळकरी असू द्या, साऊंड सिस्टीम वाले असू द्या, कॅमेरेवाले असू द्या, नाही तर माझ्यासारखा एखादा प्रबोधनकार असू द्या. आपण माणसं आहे, माणूस म्हणून जन्माला आलो. मला सांगा आता, एवढं छान तुम्ही उत्सवाचं नियोजन केलं, कशाची कमतरता आहे? हाय कशाची कमतरता? तुमच्या माहितीस्तव सांगतो, गावची लोकसंख्या मला माहित नाही, पण ही दोघं जी उभी आहे ना, भजन सम्राट ओंकार महाराज जगताप आणि भजन सम्राट हरिभक्तीपरायण आमचे कैलास महाराज पवार आणि युवा मृदंग सम्राट ओंकार महाराज कागदे, महाराष्ट्रभरातल्या सप्ताह समित्यांना फोन करू करू बेजारे या ना राव. आता ओंकार महाराज मी गाडीत आलो एका, महाराज या ना राव, तुम्ही काय असेल ते सांगा पण या ना. ते म्हणतात भाऊ अरे तारखा दिलाय, मी शब्द दिलाय. म्हणजे लोक त्यांच्यासाठी आतुर आहे, पण गेल्या 3 वर्षापासून ही मंडळी तुमच्यासाठी आतुर आहे. बरोबर? म्हणजे या गान क्षेत्रातली मातब्बर लोक आहे, कला क्षेत्रातली. आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय महाराजांची वारकरी शिक्षण संस्था एक पोशाख आहे. टाळ तयार आहे पोरांचा, टाळ तयार आहे पोरांचा. पंचकृषीतील भजनी मंडळ आहे. बरोबर? साऊंड चांगला आहे. कीर्तनकारांची पुढची नावं सगळी मातब्बरच आहे. बरोबर आहे? लाईट व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण मला सांगा, कोण आले मंडपात? फक्त माणसं आले, कुत्रे आले का? आले का कुत्रे? गावातले बैल आले का? का नाही आले? उद्या तुम्ही एखाद्या कुत्र्याला म्हटले का रे अरे एवढा भारी कार्यक्रम चालू झाला, तू आला नाही, ते काय म्हणाल? मी कुत्रा आहे? मी बैल आहे. बैल एकाच चौकातून दिवसभरात 7-7, 8-8 चक्रा मारितो. बिनकामी टॉम्ब्या येतो. गाव वळू असतात ना प्रत्येक गावात, पण त्या बैलाला वाटलं का आपण एकाच चौकातून 8-8 चक्रा मारितो, चला कीर्तनाला जाऊ? वाटलं नाही? वाटलं का? तो बैल आहे, तो कुत्रा आहे, ती कुत्री आहे. आणि साधं सरळ आहे, यात काही फार अभ्यास करायची गरज नाही की हा सगळा खटाटोप, सगळा खर्च फक्त माणसांसाठी आहे, जनावरांसाठी नाही. विठ्ठल विठ्ठल धर्माचं व्यासपीठ आहे, प्रत्येकाला उत्साह पाहिजे. यार यारे लहान थोर,
बरं का आता चार्ज झाले आता वा हाक दिली सगळ्यांना या या रे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचारन लगे चिंता कवनासी संतांनी सगळ्यांना हाक दिली उत्साहाची कमी नको पडायला हो. मला एक प्रामाणिकपणे सांगा तुम्ही सगळं सुद्धा अभ्यासक मंडळी पुढे बरेच टिळे लावलेली लोक मला दिसताय असं एखादा अभंग आहे का कीर्तनाला मळलेली कपडे घालून जायचे एखादी ओवी आहे का बुवा का एकदम तोंड घाण करून जायचं कीर्तनाला अशी ओवी आहे मेवणीच्या लग्नाला का बरं एवढी कडक कपडे घालून जातो मेवणी आवडती का लग्नात सुद्धा तिने मला पाहून विचारलं पाहिजे दाजी कधी आले बरोबर आहे ना मग मेवणीवर जेवढं प्रेम आहे तिच्या प्रेमापोटी नवे कडक कपडे घालून तुम्ही लग्नाला जातात अहो तो रोज खाऊ पिऊ घालितो आम्हाला सकाळी उठवितो रात्री झोपी लावितो तुमची आमची जीवनभर काळजी घेतो त्या देवासाठी नवीन कपडे घालून कीर्तनाला नाटविसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला तो वृक्षाची पान हालेजाची सत्ता राहिली अहंता मग कोटे आओ त्या भगवंताचा सोहळा आहे हो हा 8 दिवस त्याचा उत्सव आहे हा आणि असे ते कपाटामध्ये जे पडले ना नवे ढेकणं लागू राहिले त्यांना काय करायचे काय ते कपडे आता तुमच्याकडे सुद्धा इतक्या साड्या आहे यांच्यातलं तरी एखादा म्हणाल बा मला 2च ड्रेस आहे पण तुमच्याकडे इतक्या साड्या आहे कपाट उघडल्यावर साड्याच अंगावर येत आहे येतात का नाही येत आता कपाट आले ओंकार महाराज पूर्वी पेट्या असायच्या पेट्या आणि महिला मंडळ त्या पेट्यांमध्ये साड्या ठेवायच्या आणि इतक्या सासायच्या त्या साड्या की एक वेळ अशी यायची झाकण लागायचं नाही पेटीचं वरून झाकणावर बसायची खाली झाकण लावायची हसल्या तर त्यांना माहिती आहे वस्तुस्थिती मांड्या घाला जय श्रीराम तर त्या साड्या अशा पण खराबच होऊ राहिल्या ना अहो या 8 दिवस उत्सव आहे हा सोहळा आहे या रे नाचू प्रेमानंदे रामनामाची तुम्ही सुद्धा उद्या आईला सांगायचं आई मी कीर्तनाला चाललो मला नवा ड्रेस दे घालून तर ना भाग्य प्रमाण सापडलं तर ना भाग्यवंत नटे नटला पाहिजे तो
म्हणजे उद्या तुम्ही असे या की महाराजाला वाटलं पाहिजे 11चं कीर्तन 12ला संपू. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल 12 वाजविल म्हणून नको जायला, तर तुमच्या माहितीच तो सांगतो सगळे कीर्तनकार आता वेळेच्या बाबतीत आहे ना फार परफेक्ट झाले. 8:45ला गाडी गावात होती का नव्हती सांगा? आधी त्या 2 झेंड्यांजवळ आम्ही करेक्ट 8:45ला पोहोचलो होतो. करेक्ट. मी तर म्हणत होतो गाडीत फेटा बांधतो. पोरं म्हटले पहिला दिवस आहे आपल्याला मारुती रायाचं दर्शन करून उत्सवाची सुरुवात करायची. तो उत्साह प्रत्येकाच्या अंतःकरणात संचारला पाहिजे. हा माझा उत्सव आहे, माझा सोहळा आहे, हे माझ्यासाठी आहे. आणि खरंच सांगा पुन्हा एकट्या दुकट्याचा बॅनर आहे का इथं? तुम्ही जी वर्गणी दिली ना त्यातून हा उत्सव होतोय. पैसे वसूलच केले पाहिजे 8 दिवसात. तुमच्या वर्गणीतला उत्सव आहे हा. हे मानधन जाणारे कीर्तनकारांना बाकी सगळे खर्च तुमच्या खिशातला पैसा चाललाय तो. आणि तो वसूल करणं तुमच्या हातात आहे का फक्त जेवताना वसूल करायचा? काय आता जेवायचं तरी कुठे इंटरेस्ट राहिला होता? सगळ्या घरी गोडधोड. पूर्वी उत्सवातच फक्त गोडधोड असायचं, आता काय नाही राहिलं तसं. आता आनंदातून आपल्याला पैसे वसूल करता येतात. सगळ्यांनी ताकद लावा. आमची मंडळी तर लावतीलच, पण तुम्ही तुमचा उत्साह असा पाहिजे पुढच्या 8 दिवस अलर्ट. माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, उत्सव दाढी वगैरे करून मसाज सुद्धा करा, स्क्रब करा. उत्सव आहे हा. आता मंडप कोणी दिला बरं? मंडपवाले आहे का इथं? मला सांग भाऊ, आमदाराचा कार्यक्रम असता तू मध्ये दांडक टाकला असतं का? खरं सांग. मी काय म्हणतो भाऊ, तू आम्हाला एवढंच दे ना, अर्ध एवढंच दे, पण मधोमध. माझी इच्छा आहे करा, बदल करा. हा उत्सव आपल्या सगळ्यांचा आहे, आपल्या हिंदू धर्माचा उत्सव आहे. थोडाफार फायदा तोटा काय असेल ते, पण हे बघा हे ना हे धर्मासाठीच कार्य आहे. आणि येतो धर्मस्थ तो जया. जो धर्मासोबत आहे त्याला विजयच आहे, पराजय नाहीच आहे. बरं काहीच कमी नाही केलेलं त्या भाऊनी. कानात भारी दिली, पांढरी फटक दिली, नाही तर सप्ताला मळक्या कानात देतात पाठवून. जाऊ द्या तिकडं. खर्च बाना किती केलाय. पहिल्या दिवसापासून ब्रँडेड कानात दिले, चांगले बॉक्स दिले, सगळं दिलं. हाती गेलं आणि शेपटीसाठी काय करायचं रे? माग सुद्धा त्याने किती भारी डेकोरेशन केलं. पांडुरंगाचा हार, रोज नवीन हार. मागचं सगळं डेकोरेशन भाऊनी भारीच केलंय. मंडपासाठी टाळा झाला पाहिजे. कधी होईल? जेव्हा तुम्हाला आम्हाला या संस्कृतीचा, या परंपरेचा अभिमान वाटेल तेव्हा होईल. आणि अभिमान किती वाटावा माहितीये? हो, किती अभिमान वाटावा माहितीये? अरे चार भाऊ या आईच्या पोटी जन्माला आले ना, लग्न झाल्यावर म्हणतात वाईले निघू. नाही ते म्हटले तर बायका म्हणतात. बरोबर आहे का नाही? 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी स्थापन केलेला हा भागवत धर्माचा वारकरी संप्रदाय आजही गुण्या गोविंदानं एकत्र काम करतोय. वाहिलं नाही निघालं कोण. सगळे एकत्रितपणे काम. मिळविली माने वैष्णवाने, मिळविली माने मुक्तीची गवांदी मेळविली मांदी वैष्णवांची. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कमावलं काय?
ते हे तुम्हाला आम्हाला कमावलं त्यांनी, बाकी नाही काय कमावलं. मिळविली मांदी वैष्णवांची. ओ मला प्रामाणिकपणे उत्तर द्या, किमान पक्षाचा संस्थापक अध्यक्ष जिवंत असेपर्यंत तर कार्यकर्त्यांनी एकत्र राहावा का नाही, पक्षात राहावा का नाही? की जाऊ द्या संस्थापक अध्यक्ष जिवंत आहे, तो मरेपर्यंत तरी आपण पक्षात गुन्ह्या गोविंदानं राहावा का नाही? अहो नाही ना राहते. ज्याने पक्ष स्थापन केला त्याच्या डोळ्यात देखत आज पक्षांचे तुकडे होत आहे. 700 वर्ष झाले माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना, पण आजही वारकरी संप्रदाय संघटितपणे काम करतोय. का अभिमान वाटू नये या संप्रदायाचा? आजही तो टिकून आहे. तुम्हाला ऐकायचं किती किती उद्या तुम्ही नवीनच कपडे घालून याल. मी तुम्हाला सांगतो, 700 वर्षापूर्वी माझी ये जीवीची आवडी पंढरपुराने न गुडी. कैलास महाराज 700 वर्षापूर्वी आळंदी पंढरपूरची जी वारी चालू झाली ना, त्या वारीत फक्त 4 लोक होते हो, 4. निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताई. किती? मी माझ्या भावंडांना सांगतो, खाचायचं नाही तुम्हाला. मी सांगतो, आपली पोरं नाराज होऊन जातात, लोकांचा प्रतिसाद भेटला नाही, महाराज आम्हाला साथ देते नाही, लोक गावकरी साथ देते नाही, भावंड साथ देते नाही, मित्र साथ देते नाही. मी काय म्हणतो, एखादा तर आहे ना, आणि तो जो एखादा आहे ना तो साधा नाहीये, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. तो एखादा मित्र सुद्धा आहे ना, अहो ते एकाचेच लाख होत राहतात, एकाचेच लाख होतात. आणि लाखांची गर्दीची तुम्ही कधी अपेक्षा करू नका. परिवर्तन ज्याला करायचंय ना, त्याने आत्ता जो एक सोबत आलाय त्याच्यावर इतकं प्रेम करा की तो दुसऱ्या दिवशी अजून 10 जण घेऊन आला पाहिजे. आपण एकालाच इतकं तुसाड्यासारखं वागतो, दुसऱ्या दिवशी ते गायब. काय केलं छत्रपती शिवाजी महाराज? काय शिवाजी महाराज जन्माला आले नाही? महाराष्ट्रातली पोरं काय शिवनेरी किल्ल्यावर तिथं खाली जाऊन उभी राहिली होती का, चलो महाराज हमारे? नाही, मुठभर मावळी, मुठभर. आणि तिथून शिवरायांची सुरुवात आहे. भगवाच फडकवून दाखवला महाराष्ट्रात. एकाएकी झालं काय? तुम्हाला वाटतं शिवरायांच्या पाठीशी सगळे उभे राहिले? अहो पाठीत खंजीर खूप असणारे लय होते, खंडू खोपड्यासारखे लय होते, लय. तुमच्या माहितीच तो सांगतो की एवढा विरोध झाला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल्ला सारख्यांचा कोताळा काढला आणि या महाराष्ट्रातला हिंदू धर्म टिकवून ठेवला. मी तुम्हाला सांगतो, आपल्या लोकांनी जर शिवरायांना साथ दिली असती ना, भगवा फक्त हिंदुस्थानात नाही 7 समुद्रा पार फडकवून दाखवला असता शिवरायांनी. तेवढी त्यांच्यात ताकद होती तेवढी त्यांच्यात ताकद. त्यामुळं गर्दीची अपेक्षा करू नका. मी उदाहरण सांगतो, सुरुवात करा, शून्यापासून सुरुवात करा. टप्प्याटप्प्यानं यश मिळत जातंय. नाही होत एकाएकी. ज्यांची आज नावं झाली ना, 10 वर्षापूर्वी त्यांना कुत्रा नव्हतं ओळखीत. काय मग तेव्हा म्हटले असते कोणी ओळखी ना, गेले असते डब्यात. नाही, आम्हाला काम करावं लागेल, आम्हाला पोचावं लागेल, समाज मन जिंकावं लागेल. हे उद्या येणार आहे ना जो बाबा, निवृत्ती बाबा इंदोरीकर, या बाबाला कमी शिव्या पडल्या, कमी लोकांनी टोमणे मारले. वारकरी संप्रदायात इंदोरीकर बाबांना जेवढा त्रास झाला, मला नाही वाटत पुढे भविष्यात कोणाला होईल. पण काय झालं, खचले नाही, काम करत राहिले. आणि एक दिवस असा उजाडला की महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात आलं की इंदोरीकर बाबा बोलतात ती काळाची गरज आहे. पहिल्याच शिवीला खचले असते तो की बाकीच्यांचे पाय धुवून पाणी पितात आणि मला शिव्या देतात. माझा मगाशी जो ओंकार महाराजांचा विषय झाला की वारकरी संप्रदायातला मी आता युवा पिढीतला कीर्तनकार आहे ज्याच्या पोस्टला सर्वात जास्त शिव्या असतात. सर्वात जास्त शिव्या माझ्या पोस्टला असतात. लाईक पण त्याच्या कितीतरी पट असतात, पण बऱ्याचदा माणूस लाईक बघत नाही, चुकीचं कोण बोललंय ते बघतो. मी नेहमी तरुण पोरांना सांगतो,
की चुकीची एक कमेंट बघण्यापेक्षा त्या पोस्टला लाईक किती लोक करून पुढे गेले ते बघा. निगेटिव्हिटी पेक्षा पॉझिटिव्हिटी मोठी असेल तर तुम्ही योग्य रस्त्याने चालले. किती लोक होते? 4. निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई. काय झालंय 2024 मध्ये? परवा एक बाई मला म्हणाली आळंदी पंढरपूरची पायी वारी करायची पण रस्ताच माहित नाही. म्हटलं येडे, रस्ता का आला माहित पाहिजे? फक्त प्रस्थानच्या दिवशी आळंदीत येऊन रस्त्यावर उभी राह, लोक ढकलीत ढकलीत नेतात पंढरपुरात. रस्ता माहित लागतो का? 24 तास 21 दिवस माणसं रस्त्याने चालत राहतात त्या सोहळ्यात. ते 700 वर्षापूर्वी चौघांनी सुरू केलेला उपक्रम आहे, त्याला आलेला आज यश येते. उभारीला ध्वज तिन्ही लोकावर, उभारीला ध्वज तिन्ही लोकावर, उभारीला ध्वज तिन्ही लोकावर, उभारीला ध्वज तिन्ही लोकावर. ऐसी चराचरी कीर्ती जाची, ऐसे चराचरी कीर्ती जाची, ते ज्योतिनाथ ज्ञानेश्वर गोपाळ. जय हो. हे ज्योतिनाथ ज्ञानेश्वर गोपाळ. ऐसे चराचरी कीर्ती सज्जनपूर गावाला पुढची 100 वर्ष धोका नाही. ही जय श्रीराम वाली टीम तयार झाली. हे एवढे जरी फिट राहिले ना, गाव सुरक्षित आहे. आणि सध्या थोडी फक्त संयम ठेवा, वाट पाहायची गरज आहे थोडी. पुढचा काळ फक्त हिंदुत्वाचा आहे. कारण तुम्हाला सांगतो भावांनो, आपले जन्म थोडे आहे ना संक्रमण काळात झाले. म्हणजे आपण जेव्हा जन्माला आलो ना तेव्हा वेगवेगळे मतप्रभाव होते या देशात. कोण म्हणायचं हे खरं, कोण म्हणायचं ते खरं. आणि त्यामुळे आपण कायम कन्फ्युजन मध्ये, धर्म मानावा का नाही मानावा, देव मानावा का नाही मानावा. पण ही पिढी लय भाग्यवान आहे हो. ही कोणत्या काळात जन्माला आली माहितीये का? जो राम को लाए है हम उनको लाएंगे. ही पोरं कोणत्या काळात जन्माला आली माहितीये का? भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. ही पोरं जन्माला त्या काळात आली ज्या काळात देशाचा पंतप्रधान राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतोय. आणि त्यामुळे ही पोरं आहे ना नुसती धर्मनिष्ठ नसणारे, कट्टर धर्मनिष्ठ असणारे. माझं मत असं आहे, माझा अंदाज आहे असा की पुढच्या काळात योगी आदित्यनाथ आणि पुढच्या काळात एकनाथराव शिंदे फक्त एका विशिष्ट घरात नाही जन्माला येणार, महाराष्ट्रातल्या घराघरात जन्माला येणार. ते धर्माभिमानी बछडे. आणि हीच पोरं पुढे पोलीस प्रशासनात जातील, हीच पोरं पुढे राजकारणात जातील, हीच पोरं पुढे कीर्तनकार, प्रवचनकार, उद्योगपती होतील. आणि ही कट्टर असल्यामुळं पुढच्या काळात जर गोमांसाची एखादी गाडी चालली हायवेने तर आम्ही संक्रमण काळात वाढल्यामुळं लय विचार करीतो. PI ला फोन करावा का PSI ला करावा का पोलीस कमिशनरला करावा का ग्रामपंचायत सदस्याला करावा का आमदाराला करावा. त्याच्यातच आपला 1.5-2 तास जातात. तोपर्यंत सगळी सेटिंग लागून जाते. ही पोरं पुढं पोलीस प्रशासनात गेले आणि यांना जर रस्त्याने जाताना एखादी गोमांसाची गाडी सापडली ना, दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी काय राहील माहितीये? चकमकीमध्ये ड्रायव्हरचा एन्काउंटर करावा लागला. ही पोरं तडजोड करणार नाही.
कारण ही पोरं त्या काळात जन्माला आली ज्या काळात महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यानं गाईला राज्यमातेचा दर्जा दिलाय. ही धर्माच्या काळात जन्माला आलेली पोर आहे. म्हणून पुढचा काळ फार गोड आहे, फार सुवर्ण काळ आहे. फक्त संयम, सातत्य, कष्ट, वेळ, उत्साह, लाखोंची फौज आज सोहळ्यात. आणि हे बघा, ती आज ते टोमणे मारिते ना, का माहितीये? तिने जे सांभाळले ना आयुष्यभर ते तुम्हाला पुढे सांभाळता यावं म्हणून ती टोमणे मारित असते. तिची काही इच्छा नाही माझ्या पोराला हिने रस्त्यावर आणावा. जुनी लोक बोलतात, एखादा बाप सुद्धा आपल्याला बोलत राहतो ना, त्याची काय इच्छा आहे? काय पोराचा अपमान करायचा इच्छा नाही. पोर समाजात टिकून राहावे ही त्याची इच्छा आहे. आणि पुढच्या पिढीला सवय लागली, मागच्यांना काही कळत नव्हतं. अरे असं कसं, आपण झालोच नसतो ना, कळत नसतं तर. काहीतरी कळत होतं म्हणून आपण झालोय. मग तेवढं कळालं हे आपलं भाग्य मानायचं. काय म्हणायचं? चला ते आपलं भाग्य. नाथ बाबा आळंदीला जातात बरं का, आळंदीला जातात आणि नाथ बाबा म्हणत नाही, अगोदरच्यांना काही कळत नव्हतं. अहो ज्ञानेश्वर महाराजां पुढे उभे राहतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज तुम्ही आई आहे ना, आम्ही लेकर आहे. आणि बघा काम कसं पुढे नेलं. माऊलींनी काय सांगितलं होतं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग नाथ बाबाला म्हणता आलं असतं ना, काळ बदलला किती दिवस तेच. पण नाथ बाबांनी सुद्धा मूळ सिद्धांतात बदल न करता सांगितलं, मुखानं हरी म्हणाल तरच तुमची चिंता. हरिमुखी गाता हर पल चिंता, दया नाही मागुता जन्म घेणे, दया नाही मागुता. हरिमुखी गाता हर पल चिंता, दया नाही मागुता जन्म घेणे, दया नाही मागुता. जय श्रीराम. नाही, मूळ विचाराला धरू नये. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, मुखाना हरी माना. नाथबाबा तेच सांगताय. आणि पुढं कळस लाभले तुकाराम महाराज. तुका झाला से कळस भजन करा सावग. बर कळस तर इतका विद्रोही ना, सत्या सत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमाता. प्रचंड विद्रोही आहे, ताशे रेवडणार आहे कळस, सुट्टीच देत नाही कोणालाच. पण मूळ विचाराशी फितुरी करत नाही. समाजात क्रांती झाली पाहिजे, घडली पाहिजे, पण मूळ विचाराशी फितुरी होता कामा नाही. म्हणजे उद्या या मंदिराला आता शेवाळ आलं किंवा भ्यागा पडल्या, पाणी पाझरतय, पोरांनी ना लय भव्य मंदिर बांधलं पाहिजे, फक्त त्याच्यातली मूर्ती बदलली नाही पाहिजे. मूर्ती बदलली नाही पाहिजे म्हणजे त्याच देवाची पाहिजे. मूर्ती जीर्ण झाली असेल म्हणजे त्यात जर काय गणपती बाप्पा आहे, तर मंदिर मोठं बांधलं, गणपती काढून टाकला आणि दुसराच आणून बसवला. नाही, तिथलं जे मूळ तत्व आहे तिथं पुन्हा तुम्ही गणपती बाप्पाच बसवा. मूर्तीभंग पावली, नवीन बनवा, पण गणपती बाप्पाचीच बसवा. आणि वारकरी संतांनी ते केलं. मूळ विचाराला फटका नाही बसू दे. पुढे तुकाराम महाराज एवढे विद्रोही, पण त्यांनी सुद्धा मूळ प्रवाहाला कसं जपून ठेवलं. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. ते सुद्धा म्हणाले, बाबा मुखानं नामच आपल्याला घ्यावं लागेल, ध्यान साधनच करावी लागेल. आणि दादा हे एक मत आहे ना, जे संतांमध्ये एक मत, एक विचार, एक तत्व,
एक तत्व नाम दृढधरी मना आणि हरिसी करुणा येईल तुझी. ते एक मतानं एक विचारानं काम केला, परिणाम काय? संप्रदाय टिकून राहिला, परंपरा टिकून राहिली. आणि जगद्गुरु ही संत कशासाठी जन्माला आली? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे बुडते हे जन न देखवे डोळा. आणि येतो कळवळा म्हणून या जे संतांनी त्यांच्या जीवनात अनुभवलं ती एकजूट, तो एक विचार समाज मनात सुद्धा बिंबावा म्हणून तुकाराम महाराजांनी मार्गदर्शन केलं पहिल्या चरणात. जय श्रीराम. आता उद्यापासून ते जे आता ओंकार महाराजांनी गायलं ते कुठून गायलं? तुम्हाला म्हणाल कुठून गातो माणूस? तोंडातूनच गातो ना, बरोबर आहे ना? चुकीचं आहे ते. तसं तर मी गातो, मी जर गायलो तर कुत्रे तिकडे वळतील, कारण गाणं माझा विषय नाही. ते म्हणजे आमचा कोण भाऊबंद आला बा इकडे. ते ओंकार महाराजांनी जे गायलं ना ते फक्त मुखानं गायलेलं नव्हतं, ते बेंबीच्या देठापासून तुमच्यासाठी गायलेलं होतं. मग आता उद्यापासून कैलास महाराज असू द्या, ओंकार महाराज असू द्या, त्यांनी एखादं प्रमाण गायलं. आता उद्या प्रत्येक जण काही जय श्रीरामवाला नसणार आहे, तर उद्यापासून त्यांचं गाणं झालं का जोरात टाळ्या वाजवायच्या. तुम्ही म्हणाल का? पुढचं प्रमाण अजून ताकदीने यावं म्हणून. तुम्ही टाळ्या दिल्या की आम्हाला ताकद भेटते. आता सुनबाईला म्हटलं ना पोहे लय भारी झाले, ती लगेच म्हणते अजून आणू का? खरं आहे का खोटं आहे मला सांग? खरं आहे, ती गंमतच आहे ती. मला एखादी वस्तू जर जेवताना आवडली ना, मी म्हणतो लय भारी झाली राव, ती लगेच लोक म्हणतात आणू का अजून? बरोबर आहे ना? कौतुक केलं की प्रतिसाद भेटतो अजून चांगला. उद्यापासून तो एक आपल्याला नियम सुरू करायचा बरं का भावंडांनी. का करायचा? एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. ही 400 वर्षापूर्वी जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी हिंदू समाजाला घातलेली साध आहे की बाबा नाही बघा, गाव करील ते राव करू शकत नाही. गावात श्रीमंत माणसं कमी आहे, भरपूर आहे, पण जेव्हा सगळं गाव मनावर घेतं ना तेव्हाच एखादं काम पुढं जातं. आणि त्यामुळं
गावाची एकजूट होणं खूप महत्वाचं आहे. सध्या तिथंच अडचण झाली. लोहे को लोहा काटताय प्रकार सुरू आहे. म्हणजे हमें तो अपनों ने लूटा, गैरों में का दम है, हमारी कश्ती डूबी वहां जा पाणी कम है. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, मला परदरम्यांपासून जास्त टेन्शन नाही म्हटलंय, परकीय आक्रमणकर्त्यांपासून जास्त टेन्शन नाही, कारण त्यांना पुरून उरू म्हटले आपण, तेवढी आपल्यात आहे म्हटले क्षमता. मला काळजी वाटते ती हिंदू धर्मात जन्माला येऊन हिंदू धर्माचा विरोध करणारी जी फितुरीची जात आहे तिची जास्त धोका या देशाला. बघा तुम्ही आपल्यातले जे किडे असतात ना, ओंकार महाराज आला की वाईट धान्यात आहे ना, मी तुम्हाला सांगतो खडा असावा पण किडा असू नये. का तुम्हाला सांगतो, धान्यातला खडा आहे ना निवडून टाकता येतो बाजूला, पण तो किडा राहतो ना तो दुसरे किडे जन्माला घालितो. त्यामुळं खडा परवडला पण किडा नको. आणि दुर्दैवानं हिंदू धर्मात किडे करणारे जन्माला येतात, फितूर. तरी पण आपण टिकून राहिलो, संघर्ष केला. फितूर जरी जन्माला आले तरी त्यांना आपण पुरून उरलोय. कधी उरलोय माहितीये का, जेव्हा आपलं संघटन झालं तेव्हा पुरून उरलो. मी तुम्हाला एकच सांगतो फक्त, बाकी काहीच नाही. आज माझा मुद्दा असा आहे की ही सगळी परंपरा जर आपल्याला टिकवायची असेल तर वारकरी संप्रदायाचा आदर्श घ्यावा लागेल. ज्ञानेश्वर महाराज म्हटले नाही ब्राह्मणच या, तुकाराम महाराज म्हटले नाही मराठाच या, सेना महाराज म्हटले नाही न्हावीच या, भगवान बाबा म्हटले नाही वांजारीच या, आणि संत शिरोमणी सावता महाराज म्हटले नाही माळीच या. सकलास येते अधिकार, सकलास येते अधिकार, कलियुगी उधार हरीच्या नावे, कलियुगी उधार हरीच्या नावे. सकलांसी येत. बघा यांच्या लक्षात राहिलं राव, टाळ्या वाजवल्या त्यांनी आता ते प्रमाण झालं. यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. या तुम्ही पुढेच आमच्या. लोक म्हणतात स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे, स्त्री पुरुष समानता झाली, कशी काय होईल त्या पुढे आपल्या. तुम्ही बघा, मुलाला डॉक्टर होता येतं, मुलीला होता येतं डॉक्टर, मुलाला इंजिनियर होता येतं, मुलीला इंजिनियर होता येतं, मुलाला सरपंच होता येतं, मुलीला सरपंच होता येतं. पण अजून किती वर्ष पुढे गेलो आपण, पार त्या रस्त्यावर पार सज्जनपूरचा बोर्ड लागला तरी गावात असं चौकात उभं राहून एखादा पोरगा म्हणणार नाही बाबा मा 8वा महिना संपला 9वा चालू झाला. त्या पुढे आपल्या शेवटी सृजनाची क्षमता भगवंतानं फक्त स्त्रियांना दिलेली, महिलांना दिलेली. पोरांनो तुम्हाला सुद्धा मी सांगून ठेवतो, मुलींना कमी लेखायचं नाही. आपल्या बहिणी असू द्या, मैत्रिणी असू द्या, आपली आई असू द्या, आपल्या धर्मामध्ये स्त्रीचा आदर करण्याची पद्धत आहे बरं का भावांनो. कधी आपल्याला असं वाटतं माझ्या मनगटात लय बळ आहे, पण त्या कार्यक्रम वाजवतात त्यांनी महिषासूर ठोकलाय. त्यामुळं नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए, हाँ जिस नारी से पैदा हुए भीष्म हनुमान, असं आहे ते. मी पाठ करतो नंतर.
कारण आजपर्यंत मला कधी पाठ करून कीर्तनच नाही करता आला, तर मग प्रॉब्लेम येतो. काय करता. पोराचं लग्न करायचं असलं तर वय किती असावं लागतं? 21 वर्ष. आणि मुलीचं करायचं असलं तर 18. स्त्री पुरुष समानता मानतात, आणि असा भेदभाव का? का बरं असा भेदभाव? म्हणजे मला चांगलं आठवतं, माझं जेव्हा लग्न झालं ना, माझ्या वर्गातल्या पोरी लग्नाला माझ्या 2-2 वर्षाचे पोरं काढावर घेऊन, म्हणजे जेव्हा आम्हाला हळद लागली तेव्हा त्यांनी प्रॉडक्ट लॉन्च केलं होतं. का बरं असा भेदभाव? महाराज, त्यात भेदभाव नाही, त्यात विज्ञान आहे. विज्ञान असं आहे की शारीरिक वाढ पूर्ण व्हायला आणि संसार करण्याची अक्कल यायला पोराला 21 वर्षाचं व्हावं लागतं. ती संसाराची अक्कल मुलीला 18व्या वर्षीच येते. वैशिष्ट्य. आणि सप्ताहातलं सुद्धा चित्र बघा ना तुम्ही, त्यांना धर्माचं महत्व कळालं. कोणाची संख्या जास्त आहे? बर बसल्या किती पद्धतशीर बघा ना. एका दोरीत बसल्या, मुंगीला सुद्धा आतून जाता येणार नाही. आपल्या याच्यातून हत्ती जाईल पलीकडं. बर ज्या अर्थी एवढ्या महिला कीर्तनाला आहे, त्या अर्थी एवढेच पुरुष गावात आहे. या काय संन्याशी नाही ना? नाही, बरोबर आहे ना? म्हणजे धर्माचं सुद्धा ओंकार महाराज महत्वाचे कळाले, ते महिलांना कळाले. माझा मुद्दा इथं आहे की ओंकार महाराज म्हणाले, सकलांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. संतांनी जातीला महत्व दिलं नाही, तर हिंदू धर्माला महत्व दिलं आणि सांगितलं काय, आपल्याला जात सांभाळायची नाही, धर्म सांभाळायचा आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, आणि हेचे आम करणे काम बीज वाढवावे ना. त्यांना म्हणता आलं असतं ना जातीचे पालन. नाही हो, ते जात घेऊन कधीच निघाले नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ओ, जातीचं काम कधीच केलं नाही, त्यांनी धर्माचं काम केलं. आणि आज 2024 मध्ये आपल्याला सर्वात मोठं प्रबोधन जर काय करावं लागेल, तर जातीच्या मागे जे पळताय ना, ते हिंदुत्वाच्या नावाने एकत्र आली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा हिंदू धर्मातल्या जाती आपापसात भांडल्या, तेव्हा तेव्हा फायदा परधर्मीयांचा झालेला आहे, हिंदूंचा झालाच नाही. पहिल्या दिवशी एक विनंती करतो, तुम्ही सगळे प्रतिसाद द्याल. कोण काय सांगतंय, सगळे षडयंत्र आहे. मी तुम्हाला सांगतो, सगळे षडयंत्र आहे. हा, बोलणं पटतंय का बघा. उद्यापासून जर कोण म्हटलं ना ब्राह्मण आहे का, नाही म्हणा. मराठा आहे का, नाही म्हणा. माळी आहे का, नाही म्हणा. वंजारी सुतार माळी तेली मातंग मार, नाही. आम्ही फक्त हिंदू आहे आणि हिंदुत्व ही आमची ओळख आहे. तर टिकाल, मी तुम्हाला सांगतो, तर टिकाल. नाही तर बटेंगे तो कटेंगे, योगी म्हटले काल. वाटले जाल तर कापले जाल. आणि तुम्ही तर इतके संघटित व्हा, इतके संघटित व्हा. कोणत्याही कोपऱ्यात गेले ना, तिथून सुद्धा आवाज आला पाहिजे गावातल्या एका कोपऱ्यातून, भीमशक्ती शिवशक्ती जिंदाबाद. आहे का इकडे भीमशक्ती? आहे का कोण मेंबर? आहे का एखादा भीमशक्तीचा? नाही एक पण. कुठे हात करील का वर? महिला मंडळात आहे का? आहे ना भीमशक्ती? हा. आणि ऐका, भीमसैनिकांनी पण जीवाचे कान करून ऐका. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा निर्णय घेतला की आता समाजासाठी एक वेगळा धर्म आपल्याला स्वीकारायचा आहे, आणि ती बातमी जशी जगभर पसरली, जगभरातून परधर्मीय लोक बाबासाहेबांना निवेदन पाठवू लागले. ऐका, ए बाळा थांब ना. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना निवेदन पाठवायला लागले की तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात उत्तर दिलं की आमच्यात काही मतभेद झालेत, मला
दुसरा धर्म स्वीकारायचा आहे, पण मला परदेशात निर्माण झालेल्या धर्मात जायचं नाही, तर मला हिंदुस्थानात जन्माला आलेल्या धर्मातच जायचंय. हे बाबासाहेबांची वाक्य. ह्या मातीतला, या हिंदवी स्वराज्यात, या हिंदुस्थानाच्या मातीत जगाला गौतम बुद्ध हिंदुस्थानानं दिले, जगाला महावीर हिंदुस्थानानं दिले, आणि ह्या मातीतला धर्म मी स्वीकारल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ तत्वाशी असलेलं प्रेम होतं. तुम्ही विचार करा, गडबड झाली असती तर काय झालं असतं. ती बाबासाहेबांनी होऊन दिले नाही. बाबासाहेब वाचले पाहिजे. 2-3 काहीतरी कोणतरी सांगताना आपण विश्वास ठेवतो, तसं नाही. बाबासाहेबांचा दृष्टिकोन फार मोठा होता. प्रत्येक निर्णयामागचा, प्रत्येक घटनेमागचा फार दूरच दिसायचं त्यांना. आता बरंच लिहून ठेवलेलं आहे सगळं सज्जनपुरात, सांगू नये. लय सांगितलं बाबासाहेबांनी, पण त्यांना जे 75 वर्षापूर्वी कळालं ते काहींना 2024 मध्ये समजाना. ही लय मोठी अडचण आहे. म्हणून या परिसरात कोणत्याही कोपऱ्यात गेले ना, गजर हिंदुत्वाचा झाला पाहिजे. मूळ तत्वाशी सगळे प्रामाणिक राहिले पाहिजे, चिकटून बसले पाहिजे. हिंदू ही आपली ओळख असली पाहिजे. आणि या जाती जातींमधले जे चालू आहे ना आता सध्या वादग्रस्त विधान, ते फक्त तुम्हाला सांगतो निवडणुका तोंडावर ठेवून निवडणुकांची नियोजन लावण्यासाठी केलेले षडयंत्र आहे. मी तुम्हाला सांगतो, आणि त्याला नाही बळी पडलं पाहिजे. आणि त्याला जर बळी पडाल ना, तोटा हिंदू धर्माचा आहे, दुसरा कशाचाच नाही. नंतर कळल. या जगात सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल ना, तर ते संविधान श्रेष्ठ आहे. आणि संविधानाच्या पुढे कोणच जाऊ शकत नाही, कोणी काही बोलू द्या. मग मला सांगा, संविधान जर श्रेष्ठ असेल तर तुम्ही आम्ही जातीपातीत का भांडतोय? काय कारण आहे भांडायचं? काहीच कारण नाही. संविधानानं हक्क दिलेला आहे प्रत्येकाला, काय न्याय मागण्याचा. तो कुठं मागावा लागतो? कोर्टात मागावा लागतो न्याय. काही लोक न्याय मागू राहिले माईकवर. ते न्यायासाठी नाही, माती भडकावण्यासाठी. म्हणून पुढच्या काळामध्ये इतकं एकत्रीकरण होऊ द्या, इतकं. मग तो कोणत्याही हिंदू धर्मातल्या कोणत्याही जातीत जन्माला आलेला असू द्या, तो तुम्हाला तुमचा भाऊ वाटला पाहिजे, ती तुम्हाला तुमची बहीणच वाटली पाहिजे, ती तुमची ओळख असली पाहिजे सगळ्यांनीच. का? ज्ञानोबा तुकोबांनी ते शिकवलं, ते पेरलं, ते रुजवलं. आणि ते जर आमच्या अंगवळणी पडत नसेल तर मग आम्ही मागासलेलोच आहे आजही. मग आमचं काय होणे नाही. मग पुढं जातीचे कार्ड घेऊन फिरण्यापेक्षा आहे ना, कपाळाला टिळे लावून हिंदुत्व घेऊन मिरवा. चांगले दिवस चालू आहे देशात. वज्रमूठ बांधा, जो जो धर्माच्या कामासाठी उपयोगी पडेल, देवाची, भारत देशाची आणि या हिंदू धर्माची काळजी करेल ना, त्याच्या पाठीमागे नुसते उभे ना करावं, खंबीरपणे उभे राहा. पोरांना माहितीये मी किती 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 मोकळं स्पष्ट बोलतोय आज. का बोलतोय? कारण आज मी बोललो नाही ना, उद्या मला पश्चाताप होईल की मी बोलायला पाहिजे होतं. तेव्हा माझ्या पुढे बसलेले होते 1000 लोक, त्यांना सांगायला पाहिजे होतं. तो उद्याचा पश्चाताप न करण्यासाठी मी आज स्पष्टपणे बोलतोय. सगळी धर्माच्या नावाने लोक एकत्रित झालेली, सगळी. या देशातला एक वर्ग म्हणतोय आम्ही ख्रिश्चन आहे, या देशातला एक वर्ग म्हणतोय आम्ही मुस्लिम आहे. मग येड्यांनो, आपल्याला पण कळालं पाहिजे आपण हिंदू आहे. फक्त हिंदूच धर्म मानायला तयार नाही. आज हिंदूंच्या धर्मस्थळांची अवस्था अशी झाली आहे, शनिवारी मारुतीला, सोमवारी शंकराला, चतुर्थीला गणपतीला, आणि इतर वेळी देवांना जोडीदार नाही. हो, मला बालमहारुद्र सेवक संघ सज्जनपूरचं कौतुक करावं वाटतं की पुरातन ठेवा असणाऱ्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये त्यांनी हनुमान चालीसा सुरू केलाय.
तिथला पूजा नित्यनेम विधी. आणि पोरांनी काय म्हणावं, मला काय म्हणावं? हे पोर आहे ना चांगल्या आई बापांनी जन्माला घातलेली आहे. काय म्हणावं पोरांनी? पोरं म्हणत नाही मला आमदार व्हायचंय, पोरं म्हणत नाही मला खासदार व्हायचंय, पोरं म्हणत नाही मला पक्षाचं पद पाहिजे. पोरं काय म्हणता माहितीये का? आमच्या गावचा मारुती जगानं ओळखला पाहिजे. इतका इतिहास आहे या देवस्थानला लाभलेला. ते म्हणतात भद्रा मारुतीला लोक येतात, सज्जनपुरात आली पाहिजे. हे त्या पोरांचं स्वप्न आहे. काय वावगय हो त्याच्यात. ते म्हणतात इतिहास या गावाला पण लाभलाय, परंपरा या गावाला पण लाभलेली आहे, फक्त ती जगासमोर आणणं गरजेचं आहे. ती कोण आणणार? तुम्ही, आम्ही आणणार. आता गावातली जर म्हटली पोरं बिघडली, मग काय करायचं? देवानं चांगली फळं दिली ना, आमचे दात आंबले असंच म्हणायचं. त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. त्यांचे पाय महाराष्ट्र पुढे जावा असं वाटत असेल ना, काही नाही, फक्त पाय वाढायचे बंद करायचे आणि हात वाढायला सुरुवात करायची. आमच्याकडे पाय वाडा वडीच एखादं पोरगं चांगलं काम करायला लागलं ना, याच्या डोक्यात लगेच सरपंच होतं का काय? वौदेर झालं तर चांगलं आहे ना ते पोरग. आणि मी आता जाहीर कीर्तनात सांगतोय, पुढच्या काळामध्ये बेवडे सरपंच करण्यापेक्षा माळकरीच सरपंच वाहू द्या ना. जुगार खेळणारे ग्रामपंचायत सदस्य करण्यापेक्षा मारुतीरायाची सेवा करणार आमचं एखादं पोरग ग्रामपंचायत सदस्य वाहू द्या ना. ते गावाचं नाव वाढविल, घालवणार नाही. या पोरांच्या पाठीशी खंबीरपणे. पोरांना तुम्हाला सांगतो, निवडणुकांकडे दुर्लक्ष करू नका. पोरं म्हणतात आम्ही धर्माचं काम करतोय, राजकारणाशी आमचा काही संबंध नाही. अरे राजसत्ता ज्याच्याकडे त्याच्याकडून सगळी सूत्र हलतात. मला बरेच जण म्हणे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये फटका बसला, हिंदूंना एकजूट दाखवता नाही आली, काय करावं लागेल? म्हटलं काहीच नाही. निवडणुकांच्या दिवशी आपले जे घरी झोपून होते ना, सुट्टी आज आराम करू, आणि 2 तास कोण लाईनीत उभं राहील, काय भेटणार आहे आपल्याला? आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हिंदूच्या घराघरात पोहोचा आणि 100% गावातून मतदान करून घ्या. कशी हिंदूंची एकजूट दिसत नाही मला दाखवा. माता भगिनींनो, मतदानाला बाहेर पडा. मी तुम्हाला सांगतो, तर लाडकी बहीण योजना चालू राहील. आणि लाडक्या बहिणींना विनंती आहे माझी, इतिहासात पहिल्यांदा बहिणींसाठी अकाउंटला पैसे पाठवणार आहे महायुती सरकार आहे. पहिल्यांदा. मुलाबाळांचं करिअर सुरक्षित करणारे भरपूर पाहिले हो. पण हे नारी शक्तीचा, जगदंबेचा आदर करणारे ना, ही सगळी भावंड आहे ना, कोणी काही सांगू द्या, पण तुम्ही काय म्हणायचं? जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा. मी जे आज बोललो ना, ते उद्या आईला फोन करून फक्त म्हणू नका आज काय भाजी केली ग. तिला सांगा तुमचा धर्माचा प्रचार करा, प्रसार करा. उद्या शाळेत गेल्यावर ज्या मैत्रिणी कीर्तनाला नव्हत्या ना, त्या मैत्रिणीला सांगा आपल्याला देशात हिंदुत्वच पाहिजे. ताकदीने काम करा. वैरेची रात्र आहे. तुम्ही सुद्धा पारावर बसल्या बसल्या, पारा आहे का इकडं? मार्केट आहे ना? बसल्या बसल्या आहे ना, करावं. लय काम करता येईल आपल्याला. भेटलेल्याच्या अंतःकरणातलं फक्त आहे ना हिंदुत्व जागृत करा. त्याच्या अंतःकरणातलं धर्मप्रेम जागृत करा. त्याच्या अंतःकरणातली चहा पाजण्याची भावना किती दिवस जागृत करता? नाही. त्याच्या अंतःकरणातली धर्माचीच भावना जागृत करू. एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. कीर्तनात मी विठोबा रोकुमाई भजन घेतो. भजन संपल्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल. ती गोष्ट सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. ज्ञानेश्वर माऊली भजन झाल्यानंतर हे माझे जे आवडते गायक आहे वारकरी संप्रदायातले, यांची एक भैरवी चालू होईल. आणि बरोबर तुम्ही बाहेर पडाल तेव्हा आहे ना, माझ्या अंदाजे 11:30 वाजलेले राहते.
चालेल ना? 12 नको, पहिला दिवस आहे, उद्या नवे कपडे घालून यायचे, घालून येणारे, त्या रांगोळ्या काढणारे, सडे टाकणार ना उद्यापासून. आणि जे गावात ज्ञानोबा तुकोबांचा विचार घेऊन आले, जी 8 दिवस इथं राहणारे, त्यांची छान व्यवस्था करा. त्यांची राहण्याची ते जितके आराम होईल त्यांचा, जितके फ्रेश राहतील, तितके ते इथं आल्यानंतर व्यक्त होतील. त्यामुळे त्यांची खूप सेवा करा, प्रेम द्या त्यांना. 8 दिवस चांगली सुविधा द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला पांडुरंगला मारुतीराय विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला मारुतीराया विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला बाल महारुद्र विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला बाल मारुद्र विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गणपती बाप्पा विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गणपती बाप्पा विठ्ठला, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम, राम आएंगे आएंगे राम आएंगे, हे राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे, मेरे जन्मों के सारे काम मिट जाएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, हे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, ओ दीप जला के दिवाली मैं बनाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय हनुमान बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय हनुमान बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा, बार घुमाई हरि ओम कुमाई ओम कुमाई, हाँ टाल 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 बाबा हरि कुमार कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई विठ्ठला विठ्ठला
धन्यवाद. आणि ही गोष्ट घरी घेऊन जायची बरं का, इथं टाकून नाही जायची. सांगू गोष्ट, याला विचार आदिदास वाल्याला, सांगू का गोष्ट? गोष्ट हा, जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये दोन बछडे जन्माला आले. बछडे कोणाचे असतात? छान. ऐका ना, मी म्हणालो नाही कट्टर हिंदुत्ववादी. ही पोर आहे ना पुढच्या काळातली हिंदुत्ववादी पोर आहे. बछडे कोणाचे असतात? त्याने उत्तर दिलं गायीचे. का? गायीवर प्रेमच आहे तेवढं. उत्तर मला ते आवडलं. ते बछडे लहानचे मोठे झाले आणि वाघ म्हणून जंगलात मिरवू लागले. दोघांची मैत्री इतकी होती घट्ट, सावली सारखे दोघं एकमेकाच्या सोबत राहायचे. सावली सारखे. आणि एकजूट इतकी होती की जंगलातला कोणताही प्राणी असू द्या, दोघं एकत्रित असले की फाडूनच खाणार. मग तो हत्ती असू द्या, नाही तर उंट असू द्या, नाही तर जिराफ असू द्या. हे दोन वाघ एकत्रितपणे भिडले का पुढच्याचा कार्यक्रम वाजला. आणि घट्ट मैत्री, घट्ट विश्वास एकमेकांवर, आणि जय विरुज होते जंगलातले. भले भले प्राणी त्यांनी संपवले जंगलातले या दोघांनी. काय त्यांच्या मैत्रीला दृष्ट झाली. दोघांमध्ये काहीतरी गैरसमज झाले आणि त्या गैरसमजातून भांडण इतकं टोकाला गेलं. हा त्याला म्हटला मरेपर्यंत तो तोंड नाही पाहणार. आणि मग पुढच्याला इतका राग आला, तो मैतीला येत नाही रे, तू काय तोंड पाहणार नाही म्हणतो, तो मैतीला सुद्धा येणार नाही. झाल्या दोघांमध्ये वाटण्या. त्याने अर्ध जंगल घेतलं, याने अर्ध जंगल घेतलं. तो पूर्वेला गेला, हा पश्चिमेला गेला. विभागणी झाली आणि हे दोघं स्वतंत्र झाले, विभक्त झाले, वाहिले झाले. ही बातमी जंगलामध्ये वाऱ्यासारखी पसरली. आणि वाऱ्यासारखी बातमी पसरल्यानंतर त्याच दिवशी रात्री जंगलातल्या रानकुत्र्यांनी बैठक बोलावली. सगळे रानकुत्र्यांनी त्यांच्या समाजाची बैठक बोलावली. आणि मग ते रानकुत्रे सगळे बसले, म्हटले आजची बैठक फार महत्वाची आहे, भविष्याच्या दृष्टीने फार महत्वाची बैठक आहे. आणि त्याचं कारण असं आहे की आपला बाप, आपला आजा, आपला पंजा ज्या दोन वाघांनी खाल्ला की त्यांच्या पुढे समोरच्याचा टिकाव लागणं अवघड आहे. बातमी अशी येतीये की ते दोन वाघ विभक्त झाले, त्यांच्यात भांडणं झालीये, ती वाहिली निघाली आणि हीच आता संधी आहे. ते दोघं होते म्हणून आपल्याला खात होते, आता आपल्याला संधी आहे, एका एकाला गाठून संपून टाकू. रानकुत्र्यांनी डायरेक्ट जयघोष केला, लढेंगे जितेंगे. झालं, तयार आहे. जयघोष झाला, लढाईला सुरुवात झाली. रानकुत्र्यांनी दुसऱ्या दिवशी हल्ला चढवला वाघावर. हे बघा, वाघ येतो एकटा असला म्हणून काय झालं, त्याने प्रतिकार करायला सुरुवात केला, डारकाळ्या फोडायला लागला, रानकुत्र्यांना फाडायला लागला. म्हटला राव, काल परवा आसपास फिरकत नव्हते, तुमची एवढी डेरिंग, मायावर चालून आले. पण तो पण लढायला सुरुवात केली, त्याने फाडायला सुरुवात केली. पुढच्या वाघ हे नव्हते. पण महाराज, वाघ जरी असला पण रानकुत्रे जेव्हा एकजूट करतात ना,
वाघाला 2 पावलं माग सारखावं लागतं. दादा, कोण शेपूट ओढतोय, कोण मान ओढतोय, कोण गाल ओढतोय, कोण पोट ओढतोय. श्वासोच्छवास वाढले, दम कोंडायला लागला, पण झुंजतोय. आणि काय महाराज की आपल्या त्या मित्रावर रानकुत्र्यांनी हल्ला चढवलाय, ही बातमी पलीकडच्या वाघाला कळाली बुवा. आणि जशीच कळाली, वाऱ्याच्या वेगानं पळत सुटला. आला तसा डरकाळी फोडली, एक एक रानकुत्रा फाडायला सुरुवात केली. आणि इतिहास होता, दोघं एकत्र असल्यावर समोरच्याचा टिकाव लागत नाही. दोघं एकत्र आले म्हणजे समोरच्याचा कार्यक्रम वाजतोच, हा इतिहास होता. आणि त्या इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती झाली. एक एक फाडायला सुरुवात केली. आणि एक जे रानकुत्र होतं, ज्याने मेन बैठक बसवली होती, सगळे रानकुत्रे त्याच्या नावाने बॉम्बलायला लागले. काय चुकीची बातमी घेऊन आला? ते रानकुत्र म्हटलं, नाही, बातमी चुकीची नाही. तर रानकुत्र्याला आता वाघ पकडणार, खाणार. तो रानकुत्रा म्हटला, बाबा तूच शिकारे, मार खाय, पण मला प्रश्नचिन्ह घेऊन मारायचं नाही. मला उत्तर दे म्हटले, म्हणजे मला मोक्ष भेटल. काय बोल पटकन, मला लय रानकुत्रे फाडायचे, पटकन बोल. तो म्हटला, अरे जनाची नाही, थोडी मानाची तर ठेव. अरे तुम्ही विभक्त झाले, दोघं वायले निघाले, तुमच्यात भांडण झालं. तू त्याला म्हटला तो तोंड पाहणार नाही, तो तुला म्हटला तो मैतीला येणार नाही, आणि म्हणून आम्ही बैठक बसवली रे. नाही तर आम्ही लांब लांब पर्यंत हा विचार कधी करीत नव्हतो. का बरं असं आम्हाला फसवलंस? तो म्हटला, का आला तू? त्या रानकुत्र्याने विचारलं, का आला? त्या रानकुत्र्याचे डोळे लाल बुंद झाले. ओंकार महाराज, शिरा आवळल्या त्याच्या. त्याला राग प्रचंड वाढला आणि तो म्हणाला, रानकुत्र्या, आमच्या दोघांची भांडणं झाली होती, आम्ही विभक्त झालो होतो, पण आमची भांडणं इतकी पण मोठी नाही की त्याचा फायदा रानकुत्रे घेतील. बस, त्या वाघांना जे कळालं ना, ते माझ्या हिंदू वाघांना कळू द्या. एखादं जर पोरग आपल्या अडचणीत आलं ना, अख्खं गाव पोलीस चौकीला जाऊन बसलं पाहिजे, तेव्हा धर्म टिकेल. एखाद्या जर पोरीला अडचण आली ना, पोरींनो, तोंड बांधून फिरायचं नाही. हा हिंदुस्तान आहे हा. आणि इथं महिलांना तोंड झाकायची वेळ शिवरायांनी येऊ दिली नाही. परवा एकीला म्हटलं, तोंड का बांधी ती ग? ती म्हटली, स्वसंरक्षणासाठी. म्हटलं, तलवार घेऊन फिर ना, मिरचीचा डबा घेऊन फिर, तोंड बांधून का फिरती? अजिबात तोंड. भावांना पण विनंती, पोरींला ना घड्याळ द्या, मोबाईल द्या, पण स्कार्फ देऊ नका तोंड बांधायला. नाही बांधायची पोरींनी तोंड. हिंदुस्तान आहे हा. आणि इथं जर हिंदू पोरी तोंड बांधून राहत असतील तर मग काय जगण्याला अर्थ आहे आमच्या तरी? बस स्टॉप असू द्या तर कॉलेज असू द्या, तोंड उघडं ठेवा, कपाळाला टिळा लावा, भेटलेल्याला जय श्री राम म्हणा. आणि अंगावरच येत असेल ना एखादं, त्याला जगदंबेचं रूप दाखवून द्या. प्रचंड धर्मनिष्ठ वा राजमाता जिजाबाई साहेबांनी जसं रामायण महाभारत अंगीकारलं, त्यांच्या लेकराला शिकवलं, परिणाम शिवराय मिळाले या मातीला. या मातीला शिवराय फक्त तुम्ही देऊ शकता, दुसरं कोण देऊ शकत नाही. थोडा त्याग करा, थोडे कष्ट करा, धर्माशी एकनिष्ठ राहा. आमचं काय, पण तुम्ही धर्माला चिकटून पाहिजे. तुम्हीच संस्कृतीचा पाया आहे. ती तुमच्या एखाद्या कृत्यामुळे तुमच्या भावाला जर फाशी घ्यावा लागत असेल, तुमच्या आईला मान खाली घालावं लागत असेल, आणि तुमच्या बापाचं अर्ध वजन जर कमी होत असेल ना, तर तुमच्या आयुष्यात जन्माला येऊन काय कमावलं मग आपण? काय आमच्या जगण्याला अर्थ आहे? आमच्या छोट्याशा चुकीमुळं. सावध राहा, योग्य निवड करा. हुशार आहे.
बालमारुद्र मारुतीरायाचं देवस्थान आहे आणि बल आणि बुद्धीचा समन्वय म्हणजे मारुतीराय. ज्याला ज्याला आयुष्यात असं वाटेल एखाद्या दिवशी की सगळं संपलं, त्याने मारुतीरायाचं दर्शन घ्या, काम मार्गी लागल. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार, अष्टसिद्धि नवनिधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, सिया राम के काज सवारे, गर्भ मेरा प्रणाम पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 66व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं सज्जनपूर गावामध्ये जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताहाची आज पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्तीपरायण गणपत महाराज शिंदे सज्जनपूर व हरिभक्तीपरायण योगेशजी महाराज शेजूळ संभाजीनगरकर या सगळ्या मान्यवरांच्या कुशल मार्गदर्शनानं संपन्न होत असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज प्रथम दिवशी मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थ सज्जनपूर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कीर्तनाच्या निमित्तानं अत्यंत गोड अशी गायन साथ करणारे महाराष्ट्र राज्याचं वैभव वारकरी संप्रदायातील रत्न हरिभक्तीपरायण आमचे मित्र भजन सम्राट ओंकार महाराज जगताप, जोरदार टाळ्या वाजून हार्दिक अभिनंदन स्वागत गावात करूया. महाराष्ट्र ज्यांच्यावर प्रेम करतो, तरुण पिढी ज्यांची चाहती आहे, असे महाराष्ट्र राज्याचं वैभव वारकरी संप्रदायातील रत्न हरिभक्तीपरायण भजन सम्राट कैलासजी महाराज पवार. जोरदार टाळ्या आमच्या कैलास महाराजांसाठी झाले पाहिजे. युवा मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण ओंकार महाराज कागदे. मशीन चालवा अशी बोट चालतात, म्हणजे लड्डू मुत्या पंखा थांबवू शकतो, पण ओंकार महाराजांचे बोल नाही थांबवू शकत. पण ओंकार महाराजांचे बोल नाही थांबवू शकत. इतकं त्यांचा वेग आहे, प्रचंड वादनाला प्रचंड वेग आहे बरं का. आणि आमचा बुलेट ट्रेन आहे ती. वारकरी संप्रदायाचं वैभव श्री संत माऊली गुरुकुल शिक्षण संस्था हातनूर चे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज चव्हाण. कृष्णा महाराजांना माझी विनंती आहे जाता जाता की उद्यापासून जेव्हा इथं हरिपाठ होईल तेव्हा यांच्यातले सुद्धा जे इच्छुक आहेत त्यांना टाळ घेऊन इथं हरिपाठात पावल्या खेळवा. तुम्ही या रे, या सगळ्या मंडळींसोबत भावांनो त्यांना सहभागी करून घ्या आणि एक एक सहाय्य करू. अवघे धरू सुपंत तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. हरिभक्तीपरायण आमचे भजन सम्राट अण्णाभाऊ महाराज उपस्थित आहे. अण्णाभाऊ महाराजांचे धन्यवाद. विनेकरी महाराज साऊंड सिस्टीम पहिल्याच दिवशी एकदा सुद्धा चिरकली नाही, तंतोतंत साऊंड लावला, चांगला लावला साऊंड सिस्टीमची धन्यवाद. गजर हरिनामाचा वायजापूरकर HD व्हिडिओ शूटर, तर असे आमचे वायजापूरकर महाराज, त्यांचे मनापासून धन्यवाद. माता भगिनी असतील, गावचे सगळे मान्यवर मंडळी, मग सरपंच असतील, उपसरपंच असतील, सोसायटीचे चेअरमन असतील, विरोधी पक्ष नेते असतील, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक. विशेषतः BSS जो आमचा संघ आहे, पुढच्या काळात तुम्ही डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, पण हे सगळं होत असताना तुम्ही BSS चे सदस्य पण झालेले पाहिजे. तर ती संघटना वाढवा, त्या संघटनेच्या माध्यमातून आपला भगवा ध्वज मिरवा, आपला भगवान श्री राम मिरवा,
आणि आपला कपाळावरचा टिळा मिरवा, ती संघटना भविष्य काळात खूप मोठी होऊ अशी मी शुभेच्छा देतो. पुढच्या 8 दिवस तन मन धनानं या उत्सवामध्ये सहभागी व्हा. गावात एकत्रीकरण दाखवून द्या आणि भजनाला एकत्रित येणारे, कीर्तनाला एकत्रित येणारे, हिंदू धर्माच्या एखाद्या आंदोलनासाठी, हिंदू धर्माला न्याय मिळवून देण्यासाठी पण एकत्र आली पाहिजे. त्या भावनेतून काम सुरू करा. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून काही चुकलं असेल तर आईच्या अंतःकरणानं मला माफ करा, पण ते बोलण्यामागील माझी तळमळ सुद्धा समजून घ्या. प्रचंड मोठ्या प्रमाणात एकत्रीकरण वाढवा, प्रचंड एकजूट वाढवा आणि या गावचं गाव पण टिकवा, या गावातला धर्म टिकवा, संस्कृती टिकवा, परंपरा टिकवा आणि या गावातला माणूस टिकवा. नको? नक्की का? नक्की ना? विठ्ठल जय जय विठ्ठल.